Friends, our next article is adaptive radiation. रॅडिएशन आपल्याला माहिती आहे, समजा सूर्य आहे, या सूर्यापासून वेगवेगळ्या दिशेनं त्यांचे रॅडिएशन बाहेर पडतात. हे रॅडिएशन वेगवेगळ्या दिशेनं बाहेर पडतात. त्याप्रमाणे इथं एक कॉमन ॲन्सिस्टर असतो. दिस इज कॉमन ॲन्सिस्टर. या कॉमन ॲन्सिस्टर मध्ये असणारे जे मेंबर्स आहेत ते दुसरीकडं मूव्ह झाले, शिफ्ट झाले आणि असे वेगवेगळ्या हॅबिटॅटमध्ये ते रॅडिएट झाले, शिफ्ट झाले. समजा इथं ए आहे, बी आहे, सी स्पीसीज, डी स्पीसीज, ई स्पीसीज, एफ, जी अँड सो ऑन. एक इथं ग्रुप आहे, कॉमन ॲन्सिस्टरचा ग्रुप आहे. त्याचे काही मेंबर इथून इकडं रॅडिएट झाले, काही इकडं रॅडिएट झाले, काही इकडं रॅडिएट झाले. वेगवेगळ्या हॅबिटॅटमध्ये ते मायग्रेट झाले, रॅडिएट झाले आणि त्या ठिकाणचं जे हॅबिटॅट आहे त्याच्यापासून वेगवेगळ्या स्पीसीज अस्तित्वात आल्या. एका कॉमन ॲन्सिस्टरमध्ये जे मेंबर्स आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी रॅडिएट झाले आणि त्या हॅबिटॅट आणि फूड अवेलेबल जे आहे त्याच्यानुसार ते बदलून त्यांच्यापासून नवीन स्पीसीज ए, बी, सी, डी, ई, एफ, जी, एच अँड सो ऑन, याला आपण म्हणतो ॲडॅप्टिव्ह रॅडिएशन. फ्रॉम सिंगल पॉइंट, एका पॉइंट पासून रॅडिएशन होऊन मेंबर्स रॅडिएट झाले वेगवेगळ्या हॅबिटॅटमध्ये आणि त्या हॅबिटॅटनुसार त्यांच्यामध्ये इव्होल्यूशन झालं आणि नवीन स्पीसीज बनल्या. त्याला आपण म्हणतो ॲडॅप्टिव्ह रॅडिएशन. या ॲडॅप्टिव्ह रॅडिएशनचे काही एक्झाम्पल आपल्याला इथं स्टडी करायचे आहेत. काही एक्झाम्पल आपल्याला या ठिकाणी स्टडी करायचे. जसं डार्विन्स फिंचेस. डार्विन ज्यावेळी गॅलापागस आयलँडला HMS बीगल या शिपवरती जर्नी करत होता. हे साऊथ अमेरिकेच्या बाजूला जी बेटं आहेत या गॅलापागस आयलँडला व्हिजिटला ज्यावेळी गेला त्यावेळी त्याला काही ठिकाणी म्हणतात 26, काही म्हणतात 31 ब्लॅक बर्ड्स, स्मॉल 31 ब्लॅकबर्डच्या स्पीसीज त्याला आढळल्या. परंतु या ब्लॅकबर्डच्या स्पीसीज 31 ब्लॅकबर्ड, स्मॉल ब्लॅकबर्ड्स, छोटे छोटे ब्लॅकबर्ड्स त्याला आढळून आले. परंतु त्याला काही डिटेल स्टडी करायचा विषय येतच नव्हता, कारण तो काही पक्षी मित्र नव्हता, ऑर्निथॉलॉजिस्ट नव्हता. आणि मग या व्हरायटीज तो काय केला, त्यांनी घेऊन आला आपल्याबरोबर, तो घेऊन आला आणि त्याचा मित्र जो आहे ग्लाउड, या मित्राला ऑर्निथॉलॉजिस्ट होता तो,
त्याला या बर्डच्या स्पीसीज दाखवल्या आणि त्यापैकी त्यांनी 14 स्पीसीजचं आयडेंटिफिकेशन केलं. 14 स्पीसीजचं आयडेंटिफिकेशन त्यापैकी त्यांनी केलं आणि त्याला इथं ऑब्झर्व करता आलं की या जरी 14 स्पीसीज वेगवेगळ्या असल्या तरी सुद्धा या 14 स्पीसीजमध्ये बऱ्याच प्रमाणात समानता आहेत. आणि यावरनं ॲडॅप्टिव्ह रॅडिएशनचा कन्सेप्ट मांडला. यांचं म्हणणं असं आहे की जे सीड इटिंग बर्ड्स आहेत, सीड इटिंग बर्ड्स ते ओरिजिनल मेंबर आहेत, ते ओरिजिनल मेंबर आहेत आणि यांच्यापासून रॅडिएशन झालं. काही बर्ड इकडं मायग्रेट झाले, काही बर्ड रॅडिएट झाले. वेगवेगळ्या हॅबिटॅटमध्ये हे जे सीड इटिंग मूळचे बर्ड्स आहेत, ओरिजिनल बर्ड्स आहेत, ॲन्सिस्ट्रल बर्ड्स आहेत, ते वेगवेगळ्या हॅबिटॅटमध्ये मायग्रेट झाले आणि समजा ABCDEF GHI असे 14 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 वेगवेगळ्या हॅबिटॅटमध्ये ते मायग्रेट झाले आणि ज्या प्रकारचं फूड त्या ठिकाणी होतं, अवेलेबल होतं, ज्या प्रकारचं हॅबिटॅट होतं त्याप्रमाणे इव्होल्यूशन होऊन नवीन स्पीसीज बनल्या. नवीन स्पीसीज त्या बर्ड्सच्या बनल्या. मग त्याच्यामध्ये काही सीड इटिंग वाले असतील, काही सीड इटिंग बर्ड्स असतील, काही फ्रूट इटिंग बर्ड्स असतील, काही कॅक्टस इटिंग बर्ड्स असतील, काही वूडपेकर्स असतील, काही ब्लड सक करणारे असतील, काही इन्सेक्ट खाणारे असतील आणि ज्या प्रकारचं फूड त्यांना अवेलेबल झालं त्याच्याप्रमाणे त्यांच्या बीकमध्ये असे समजा याची चोच अशी आहे, काहींची अशी आहे, काहींची अशी आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बीक्स, त्यांच्या चोचीचे आकार वेगवेगळे त्या ठिकाणी पाहायला मिळाले. गॅलापागस आयलँड आणि तिथं आसपास असणारी बेटं, अशा 3 बेटावरनं हे डार्विननं कलेक्शन केलं होतं आणि त्या पक्ष्यांमध्ये त्याला असं आढळून आलं, त्या बर्ड्समध्ये असं आढळून आलं की त्यांची जी बीक आहे ती वेगवेगळ्या आकाराची पाहायला मिळाली. आणि त्यांनी कलेक्शन केलेल्या या ज्या स्पीसीज आहेत त्यांनाच आज आपण म्हणतो डार्विन्स फिंचेस. म्हणजे अर्थ काय, ओरिजिनल सीड इटिंग बर्ड्स होते, ते बर्ड्स दुसरीकडं वेगवेगळ्या हॅबिटॅटमध्ये तिथून मायग्रेट झाले, रॅडिएट झाले आणि त्या हॅबिटॅट प्रमाणे तिथं अवेलेबल असलेल्या फूड प्रमाणे स्वतःमध्ये त्यांनी मॉडिफिकेशन केलं, इव्होल्यूशन केलं आणि इव्होल्यूशन त्यांच्यामध्ये झालं आणि नवीन स्पीसीज तयार झाल्या. याला ॲडॅप्टिव्ह रॅडिएशन असं आपण म्हणतो. आणि असं जे ॲडॅप्टिव्ह रॅडिएशन आहे ते डायव्हर्जंट इव्होल्यूशन, याला आपण डायव्हर्जंट इव्होल्यूशन म्हणू शकतो. डायव्हर्जंट इव्होल्यूशन. डार्विनच्या फिंचेसचं एक्झाम्पल आपण स्टडी केल्यानंतर आपल्याला ॲडॅप्टिव्ह रॅडिएशनचे आणखी काही एक्झाम्पल स्टडी करायचे आहेत.
मार्सुपियल्स. ऑस्ट्रेलियामध्ये मार्सुपियल्स मोठ्या प्रमाणावर आढळतात. पण वेगवेगळ्या टाईपचे जे मार्सुपियल्स आहेत, these marsupials are radiated or formed from original common ancestor. इथं समजा कॉमन अँसिस्टर विचारात घेतला मार्सुपियलचा, इथं मार्सुपियलचा कॉमन अँसिस्टर विचारात घेतला तर हे अँसिस्टर पासून इथले जे मार्सुपियल्स आहेत, मार्सुपियल्स म्हणजे पाऊच असलेले मॅमल्स आहेत, प्लासेंटा नाही त्याच्यामध्ये, पाऊच आहे. त्यामुळे इमॅच्युअर जे यंगवन आहे ते यंगवन तिथं पाऊचमध्ये येतं आणि त्याला तिथंच नरिश केलं जातं. प्लासेंटा नसतो यांच्यामध्ये. आणि हे मेंबर्स दुसरीकडं मायग्रेट झाले आणि रॅडिएट झाले आणि त्यांच्यापासून इव्होल्यूशन होऊन नवीन स्पीसीज बनल्या, जसं टायगर कॅट, त्याच्यानंतर तस्मानियन उल्फ, त्यानंतर इकडून घेऊ आपण टायगर कॅट, तस्मानियन उल्फ, त्यानंतर शुगर ग्लाइडर, त्यानंतर कोला, त्यानंतर मार्सुपियल मोल, त्यानंतर बँडिकोट, त्यानंतर ओम्बॅट, त्यानंतर कांगारू, त्यानंतर मार्सुपियल रॅट आणि बँडेड अँट ईटर. हे 10 वेगवेगळ्या स्पीसीज निर्माण झाल्या, पण कुणापासून? या कॉमन अँसिस्टर पासून. जे कॉमन अँसिस्टरचे मेंबर्स होते ते मेंबर्स वेगवेगळ्या हॅबिटॅटमध्ये रॅडिएट झाले, मायग्रेट झाले आणि त्या हॅबिटॅट प्रमाणे स्वतःमध्ये मॉडिफिकेशन केले, ॲडॅप्टेशन केले, इव्होल्यूशन झालं आणि वेगवेगळ्या या स्पीसीज त्या कॉमन अँसिस्टर पासून बनल्या. एका कॉमन पॉइंट पासून डिफरंट डायरेक्शननं हे सगळे मायग्रेट झाले, रॅडिएट झालेले मेंबर्स आणि त्यांच्यापासून या स्पीसीज बनलेल्या आहेत. त्या स्पीसीज बनलेल्या आहेत. आता एका कॉमन अँसिस्टर पासून रॅडिएट होऊन डिफरंट स्पीसीज बनणं याला आपण म्हणतो याला आपण डायव्हर्जंट इव्होल्यूशन म्हणतो. परंतु जसं या मार्सुपियल मध्ये ॲडॅप्टिव्ह रॅडिएशन झालं त्याप्रमाणच साधारण 15 मिलियन इयर्स किंवा त्याच्यापेक्षा आसपास कालावधीच, त्याचप्रमाणे तशाच प्रकारे प्लासेंटल मॅमल्स
यांच्यामध्ये सुद्धा ॲडॅप्टिव्ह रॅडिएशन झालं. जे प्लासेंटल मॅमल्स आहेत, कॉमन ॲन्सिस्टर जे त्याच्यामधले आहेत, ते डिफरंट डायरेक्शनला रॅडिएट झाले आणि त्यांच्यापासून सुद्धा वेगवेगळे मेंबर्स तयार झाले. जसं इथं बनलं, इथं समजा टायगर कॅट आहे तर इकडं टायगर आहे. जसं इथं मार्सुपियल रॅट आहे तर इकडं रॅट आहे. अशा प्रकारे इकडं सुद्धा दुसऱ्या एरियामध्ये प्लासेंटल मॅमलचं अशाच पद्धतीनं ॲडॅप्टिव्ह रॅडिएशन झालेलं आहे. ॲडॅप्टिव्ह रॅडिएशन झालं. हे सुद्धा डायव्हर्जंट इव्होल्युशनच आहे प्लासेंटल मॅमलचं. जसं इथं कॉमन ॲन्सिस्टरचे मेंबर्स डिफरंट डायरेक्शननं रॅडिएट झाले आणि डिफरंट स्पीसीज त्यांनी बनवल्या, त्यांच्यापासून बनल्या, त्याचप्रमाणे प्लासेंटल मॅमलमध्ये सुद्धा घडलेलं आहे. इकडं जसं मेंबर आहेत तशाच प्रकारे इकडंही मेंबर आहेत. इकडं तस्मानियन उल्फ आहे, इकडं उल्फ आहे फक्त. इकडं टायगर कॅट आहे, इकडं टायगर आहे. मार्सुपियल रॅट आहे, इकडं रॅट आहे. बँडेड अँटीटर, इकडं फक्त अँटीटर आहे. इकडं बँडिकॉट, वॉम्बट किंवा प्लासेंटल मोल इकडं आहे तर तिकडं फक्त मोल आहे. अशा प्रकारे ज्याप्रमाणे ॲडॅप्टिव्ह रॅडिएशन या मार्सुपियलमध्ये झालं त्याप्रमाणेच ॲडॅप्टिव्ह रॅडिएशन प्लासेंटल मॅमलमध्ये सुद्धा झालेलं आहे. इकडं सुद्धा तशाच व्हरायटी बनलेल्या आहेत. मोल बनलेले आहेत, अँट ईटर बनलेले आहेत. त्यानंतर इकडं माऊस बनलेला आहे, लेमुर्स बनलेले आहेत. फ्लाइंग स्क्वॅरल बनलेले आहेत. त्याचबरोबर इकडं इकडं जसे आहेत तसे इकडं बोबकॅट बनलेले आहेत. इकडं उल्फ बनलेले आहेत. त्याचबरोबर टायगर बनलेले असतील. असे वेगवेगळ्या स्पीसीज इकडं सुद्धा ॲडॅप्टिव्ह रॅडिएशनच्या द्वारे बनलेल्या आहेत. आता हे कंपॅरिझन जर केलं, इकडं फक्त कसं आहे, मार्सुपियल मोल आहे, इकडं कसं आहे, फक्त मोल आहे. त्यानंतर इकडं अँटीटर, बँडेड अँटीटर आहे, इकडं फक्त अँटीटर आहे. इकडं मार्सुपियल रॅट आहे, इकडं फक्त रॅट आहे. इकडं स्पॉटेड कर्सस, स्पॉटेड कर्सस, समजा स्पॉटेड कर्सस, कसकस. त्याप्रमाणे इकडं लेमुर्स असतील. इकडं फ्लाइंग फॅलेंजर आहेत, इकडं फ्लाइंग स्क्वॅरल आहेत. इकडं टायगर कॅट आहे, टायगर कॅट आहे. इकडं त्याला बॉबकॅट आहे. इकडं तस्मानियन उल्फ आहे, इकडं फक्त उल्फ आहे. म्हणजे जसं इथं ॲडॅप्टिव्ह रॅडिएशन मार्सुपियलचं झालेलं आहे तशाच पद्धतीनं इथं प्लासेंटल मॅमलमध्ये सुद्धा ॲडॅप्टिव्ह रॅडिएशन होऊन इव्होल्युशनची प्रोसेस होऊन
त्यापासून एका कॉमन ॲन्सिस्टर पासून एका पॉइंट पासून रॅडिएशन होऊन नवीन स्पीसीज तयार झालेल्या आहेत. आता याचा स्वतंत्र विचार केला तर डायव्हर्जंट इव्होल्यूशन आहे. याचा स्वतंत्र विचार केला तर डायव्हर्जंट इव्होल्यूशन आहे. परंतु इकडं समजा इथं टास्मानियन उल्फ आहे आणि इकडं उल्फ आहे. ही म्हणजे तशाच प्रकारचं रॅडिएशन इथं झालेलं आहे. पण या दोघांमध्ये समानता आहे ना, या दोघांमध्ये समानता आहे. इकडं बॉबकॅट आहे आणि या ठिकाणी टायगर कॅट आहे. इकडं बॉबकॅट आहे, इकडं टायगर कॅट आहे. म्हणजे तशाच प्रकारचे मेंबर्स दोन्हीकडं इव्होल्यूशन होऊन तयार झालेले आहेत. आणि मग या दोन्हीचा मिळून विचार केला तर दोन्ही मिळून शेवटी इथं कॉन्व्हर्जंट. If we compare the both adaptive radiation of marsupial and placental mammal, स्वतंत्र म्हटलं विचार केला तर दोन्ही डायव्हर्जंट इव्होल्यूशनचे एक्झाम्पल आहेत. पण दोन्हीचं कॉम्बिनेशन केलं तर कॉन्व्हर्जंट इव्होल्यूशनचे एक्झाम्पल आहेत. हे एक्झाम्पल आहेत. याच्यामध्ये आता कंपॅरिझन जे केलेलं आहे, याच्यामध्ये जे कंपॅरिझन दोन्हीमध्ये केलेलं आहे त्याचा चार्ट आपण बघू. प्लासेंटल मॅमल आणि मार्सुपियल्स. आता इकडं मार्सुपियल उल्फ आहे, इकडं फक्त उल्फ आहे. इकडं तस्मानियन टायगर कॅट आहे, इकडं फक्त बॉब कॅट आहे. इकडं स्पॉटेड कसकस, इकडं आहेत त्याला लेमुर्स. इकडं मार्सुपियल माऊस आहेत, इकडं माऊस आहे. इकडं नंबॅट अँट ईटर आहे, इकडं अँट ईटर आहे. इकडं मार्सुपियल मोल आहे, इकडं मोल आहे. अशा प्रकारे दोन्हीचं कंपॅरिझन आपण केलं तर साधारण समान प्रकारचं सिमिलर टाईपचं इव्होल्यूशन दोन्हीकडं झालेलं आहे. दोन्ही इव्होल्यूशनचा विचार केला तर ते होतं कॉन्व्हर्जंट इव्होल्यूशन. कंपॅरिझन केलं तर कॉन्व्हर्जंट आणि स्वतंत्र विचार केला तर दोन्हीचं डायव्हर्जंट इव्होल्यूशन आहे. सो दिस इज अबाउट adaptive radiation.